मंडळी, दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा. दिवाळी सुरू झालेली आहे, तर फराळही सुरू झालेला आहे. तर इथे मी आज बनवलेले आहे खारे शंकरपाळे. हे खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेले, एकदम पातळ असे होतात, बिस्किटासारखे खुसखुशीत होतात आणि खायला म्हणाल तर खूपच टेस्टी लागतात. इथं तुम्ही बघू शकता काय मस्त असा कलर पण त्यांना आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. चला तर मंडळी, तुम्ही रेसिपी तर बघितलीच आहे, आपले खारे शंकरपाळेची आहे आणि हे खायला खूपच टेस्टी लागतात. तुम्ही जर ही रेसिपी एकदा बनवाल तर परत 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 बनवून खाल आणि ही फक्त दिवाळीतच बनवण्यासाठी नाही, तर एनी टाइम तुम्ही कधीही बनवून ठेवू शकता. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मंडळी, इथे मी 1 किलो मैदा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर मापून असेल तर तुम्ही तसं डायरेक्ट 1 किलो आणून तोही घेतला तरी चालू शकतं, पण मग घरातल्या यांनी घ्यायचा असेल तर तुम्ही कसा घेऊ शकता ते दाखवते. इथं माझा 200 ml चा हा कप आहे, त्या मापाने मी सांगते. आणि ही बॉटल पण आहे ती अर्धा किलोची बॉटल आहे, तर तशा मी 2 बॉटल घेतलेल्या आहेत आणि 200 ml च्या कपाने म्हटलं तर 5 कप याच्यामध्ये भरलेले आहेत. फुल भरून 5 कप भरलेले आहेत. तर एखादी अर्धा किलोची बॉटल घ्यायची किंवा 1 किलोच्या पण बॉटल येतात ज्या आपण धान्य ठेवण्यासाठी करतो, तर त्यामध्ये तुम्ही मापू शकता. किंवा मग तुम्ही डायरेक्ट वाटीच्या साह्याने जी वाटी 200 ml ची भरणार असेल तर त्या वाटीच्या किंवा कपाच्या साह्याने तुम्ही 5 कप घेऊ शकता. आता इथं मी 1 किलोच्या दाखवणार आहे, थोड्या जास्तच बनवणार आहे, पण तुम्ही बघू शकता की 1 किलोच्या किती भरपूर साऱ्या शंकरपाळी आहे ती तयार होते आणि ही शंकरपाळी खायला अतिशय चविष्ट लागते, एकदम कुरकुरीत होते. तुम्ही कितीही दिवस जरी ही शंकरपाळी तुम्ही 1 महिना ठेवली आणि त्यानंतरही जरी खायला घेतली तर ही तशीच्या तशी कुरकुरीतच राहते. कारण त्याच्या मागे काही टिप्स सांगितलेल्या आहेत, तर त्या तुम्ही नक्की बघा, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. चला तर आता हे पीठ तर आपण मैद्याचं चाळून घेतलेलं आहे. आता आपण मोहन घालूया. मोहनसाठी मी इथं तेलाचा वापर केलेला आहे. यामध्ये तेल मी याच्यामध्ये अर्धा कप घालून घेतलेला आहे, किंवा मग 125 ml चा हा कप आहे अर्ध्याचा, तर त्याच्या मापाने मी घातलेला आहे. आता इथे बघू शकता जे पीठ आहे ते थोडंसं परातीमध्ये पसरवून घेते, की जेणेकरून सगळ्या पिठावरती जे आपण मोहन घालणार आहे तर ते व्यवस्थित पसरलं जाईल. अशा पद्धतीने थोडंसं मी त्याला पसरवून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचे. तेल गरम करत असताना कडकडीत मोहन करायचं आहे, पण एकदम पीठ जळल इथपर्यंत पण नाही करायचं. त्यामुळे मी 2 ते 3 वेळा टेस्ट करून बघते, की पिठावरती थोडंसं टाकून बघते. परफेक्ट गरम झालं ना की मग याच्यावरती आपण त्याचं मोहन घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता सुरुवातीला 2 वेळा घातलं पण व्यवस्थित झालं नव्हतं आणि तिसऱ्या वेळेस मी घातलं तर एकदम छानपैकी बुडबुड येतात, परंतु पीठ जळत नाहीये. म्हणजे इथपर्यंत तेल गरम करायचं आहे, पीठ जळलं पण नाही पाहिजे, नाहीतर काय होतं एकदम कडकडीत मोहन घातलं ना तर पीठ आहे ना ते एकदम काळपट पडतं, मग त्याचा एक वास येतो. तर त्यासाठी आहे ना जे तेल गरम करणार आहे ते परफेक्ट गरम करायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी चमच्याच्या साहाय्याने, तुम्ही डायरेक्ट ओतलं तरी चालू शकतं, असं सगळं सरभोवती घालता येतं, त्यासाठी मी अशा पद्धतीने घालून घेते. आपण आता हे सगळं तेल आहे ते सगळं घालून घेऊया. सुरुवातीला हे तेल घातल्यानंतर खूप गरम असतं, तर आपण ज्यावेळेस मिक्स करणार आहे त्यावेळेस शक्यतो चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करून घ्यायचे. तर बघा मी सगळं तेल याच्यावरती घालून घेतलेलं आहे आणि आता चमच्याच्या साहाय्यानेच आपण थोडं मिक्स करून घेऊया. आणि हाताला जसं सोसल तसं नंतर हाताने आपण मिक्स करून घेणार आहे. सुरुवातीला थोडं चमच्याने मिक्स करून घेऊया. तेल गरम असल्यामुळे काय होतं, पीठ पण गरम होतं आणि हाताला खूप चांगले चटके बसतात. तर सुरुवातीला आपण चमच्याने असं मिक्स करून घेऊया. काय असतं, हे जे मोहन आपण पिठामध्ये घालतो ते मोहन जर पिठाला चांगलं मिक्स झालं तर जो पण आपण पदार्थ बनवणार आहे, आता आपण इथं शंकरपाळी करणार आहे म्हणा, तर ती आहे ना ती एकदम खस्ता अशी बनते आणि सगळ्या पिठामध्ये मिक्स झालं तर सगळ्या शंकरपाळी आहे ती व्यवस्थित बनली जाते. त्यासाठी आता मी सगळ्या पिठामध्ये हे मोहन मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं, त्याची मूठ अशी तयार होते, तुम्ही बघितली. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं. मीठही मी त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेते. आणि आता आपण या स्टेजला काय करायचं, मी एक छोटासा पॅन ठेवलेला आहे आणि याच्यावरती 7 ते 8 चमचे जिरा टाकायचे, किंवा एक छोटी वाटी भरून टाकलं तरी चालू शकते. जिरा थोडंसं कमी जास्त झालं तरीही चालेल, फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं. काय जरा सॉफ्ट झालेलं असतं जिरा थंडीच्या दिवसामध्ये, तर मी थोडंसं गरम करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर असा त्याचा भरड काढून घेतला. ज्यावेळेस आपण हा भरड काढतो ना तेव्हा काय अप्रतिम असा वास सुटतो ना, एकदम मस्त असं जिरा बटर वगैरे असतं की नाही त्याचा जसा वास येतो सेम तसं. तर आपण हे ना जेवढी जास्त तुम्हाला टाकता येईल तेवढी जास्त जिरा पावडर याच्यामध्ये टाकू शकता. फक्त ना बाजारची विकत जिरा पावडर टाकायची नाही. जिरं
थोडंसं गरम करायचं आणि मिक्सरला जाडसर फिरवायचं आणि ते जिरं टाकायचं. त्याची टेस्ट तुम्ही बघा अप्रतिमच अशी लागते. आता हे जिरं आहे ते सगळ्या म्हणजे जिऱ्याची पावडर सगळ्या पिठामध्ये चांगली आधी सुरुवातीला मिक्स करते. नॉर्मल टेम्परेचरचं आपलं जे पाणी असतं हंड्यामधलं तर ते पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं घट्टसर पीठ मळून घ्यायचं. जास्त सैल पण नाही मळायचं आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं, असं मीडियम जे आपण चपातीला पीठ मळतो ना त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. बघा आता इथं मी थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे पीठ आहे ते मळून घेते. ही जी शंकरपाळी आहे ना याच्या आधी पण मी 2-3 रेसिपी युट्यूबवरती अपलोड केलेल्या, त्याही तुम्ही बघू शकता. ही शंकरपाळी ती एकदम ज्यांना एकदम कुरकुरीत खायची आणि खस्ता खायची त्यांनी या पद्धतीच्या शंकरपाळ्या करून बघायच्या, अप्रतिम अशा लागतात. आणि तुम्ही महिनाभर जरी ही शंकरपाळी ठेवली ना तर अजिबात सॉफ्ट पडत नाही, तशीच्या तशी कुरकुरीत लागते. तुम्ही एरवी ही चहा सोबत खाण्यासाठी अशा पद्धतीच्या शंकरपाळ्या करून ठेवू शकता. आपले बाकीचे व्हिडिओ आहेत तेही तुम्ही संगीता सुमी किचन वरती जाऊन बघू शकता. त्याही शंकरपाळ्या खूप अप्रतिम अशा बनतात, पण स्पेशली म्हणाल तर मला ही शंकरपाळी खूपच आवडते. तर आता हे पीठ भिजून झालेलं आहे. आता आपण एक 10 मिनिटासाठी हे पीठ आहे ते असंच झाकून ठेवूया. आता 10 मिनिटं झालेली आहेत. एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवूया. स्लो गॅसवरती आता इथं आपण तेल गरम करत ठेवूया. काय होतं तो जोपर्यंत आपण जी लाटी लाटून घेणार आहे, कारण लाटी लाटली की लगेच आपल्याला तेलामध्ये सोडायचे. तर आता बघा 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत. पीठ आपलं छान सॉफ्ट पण झालेलं आहे. आता मी हे ना ते चांगलं परत 5 मिनिटं येते पीठ मळून घेते. काय होतं नुसतं पीठ भिजवून चालत नाही, चांगलं पीठ मळून पण घेणं खूप गरजेचं असतं, की त्यामुळे काय होतं आपली शंकरपाळी ती खूप छान बनली जाते, म्हणजे खारी शंकरपाळी. आता बघा हे पीठ थोडंसं मी 5 मिनिटं मळून घेते. तोपर्यंत तेलही तिकडे स्लो गॅसवरती अगदी ठेवलेलं आहे. म्हणजे आपण आता पीठ मळून घेतलं की जरासा कट्टा मी साफ करून घेते. पोळपोटावरती लाटलं ना तर छोट्या छोट्या होतात, आणि जर तुम्ही कट्ट्यावरती कट्टा साफ करून लाटायला घेतलं ना तर एकच लाटी खूप मोठी होते, की 3-4 लाट्या ज्या आपण पोळपोटावरती लाटणार असतो ना तर त्या कट्ट्यावरती एका लाटीमध्ये होऊन जातात. त्यासाठी मी इथं मोठा उंडा घेतलेला आहे, त्यावर थोडासा मैदा भुरभुरायचा. काय होतं जसं आपण लाटत जातो तर थोडंसं खाली चिपकलं जातं. नंतर ज्यावेळेस आपण कट करणार आहे आणि त्या उचलताना आपल्याला प्रॉब्लेम होतो, तर त्यासाठी याच्यावरती चांगली पिठी टाकायची. जेवढी तुम्हाला पिठी टाकून लाटता येईल तेवढी पातळमध्ये ही लाटी आहे ती लाटून घ्यायची. बघा खूप मोठी अशी लाटी बनते. कट्टा एकदम छानपैकी सगळा साफ करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यावरती लाटायला आपल्याला इझिली जातं. बघा आता मी परत मध्ये मध्ये पिठी टाकते आणि एकदम पातळ अशी लाटी लाटून घेते. आपण जी चपाती लाटतो ना चपातीपेक्षा थोडीशी पातळ करून घ्यायची, म्हणजे काय होतं की ह्या एकदम कुरकुरीत अशा बनल्या जातात आणि जास्त दिवस टिकायलाही त्याच्यामुळे मदत होते. बघा अशा पद्धतीची मी पातळ लाटी ती करून घेतलेली. जेवढी लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे. तुम्हाला इथं दिसते की जिरं मी जे भरड जिरं याच्यामध्ये भरड करून घातलेला आहे तो कसा मध्ये मध्ये दिसतो, परंतु त्याच्यामुळे लाटी आपली तुटत नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवायची. एकदम भरड म्हणजे अर्धवट असा जिरा राहिला नाही पाहिजे, की बारीक झाला पाहिजे, पण किंचित मधून मधून त्याचं थोडंसं तोंडामध्ये आलं पाहिजे. अशा पद्धतीचा भरड काढून घ्यायचा आहे. त्यानंतर याला आपण जराशा अर्ध्या इंचापेक्षा पण कमी रुंदीच्या अशा स्ट्रेट लाईन मारून घ्यायच्या आहेत. ह्या मी एकदम पातळमध्ये लाटणार आहे. काही मोठ्या ह्याच्यामध्ये लाटल्या तर त्या फुगल्या पण जातात, पण जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायच्या आहेत तर आणि चांगल्या भाजायच्या आहेत तर त्याच्यासाठी थोड्याशा पातळमध्ये लाटून घ्यायच्या आहेत आणि पातळमध्येच त्याचे तुकडे पण कट करून घ्यायचे. आता मी उभे काप करून घेतलेले आहेत. आता आपण असेच लांब सडक आहेत ना ते परत आडवे काप करून घेऊया. ह्या नमकपाळी आहे ती थोडीशी लांबट असती, त्याच्यामुळे छोट्या करायची गरज नाहीये. मी एक बोटाच्या आकारा इतक्या लांबट ठेवणार आहे. तुम्हाला जेवढी त्याची रुंदी हवी असेल लांबी हवी असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता. बघा आता साईडच्या कड्या आहेत त्या थोड्याशा कापून टाकायच्यात, म्हणजे चौकोनी जो आकार असतो ना त्याला तर तसा दिसला जातो आणि सगळ्या आपल्या शंकरपाळ्या तळल्यानंतर सगळ्या एकसारख्या दिसतात. त्यामुळे साईडच्या ज्या कडाचे असतात ना छोटे छोटे तुकडे ते काढून घ्यायचे आणि ते परत पिठामध्ये मिक्स करायचे, म्हणजे एकसारख्या दिसल्या जातात. बघा आता बघा अशा पद्धतीने सगळ्या आहेत ना त्या तळून घ्यायच्या आहेत. एकदम पातळ अशा झालेल्या आहेत, पटकन निघतात. खालून सुरी घातली ना अशी तरी ह्या निघाल्या जातात. फक्त एका वेळ कशा हे करून ठेवायच्या नाहीत, नाही तर मग त्या चिपकल्या जातात आणि त्याचा आकार मोडला जातो. बघा अशा पद्धतीने लाटून कट करून घ्यायचे आहेत. आता तेल गरम झालेलं आहे. आता आपण तळायला घेऊया. तुमच्या सोबत जर कोण असेल तर एक जणांनी जर कट केलं आणि एक जणांनी तळायला घेतलं तर पटकन ह्या शंकरपाळ्या त्या तयार होतात. आणि 1 किलोमध्ये म्हणाल तर भरपूर साऱ्या, म्हणजे एक डब्बा फुल भरून बनला जातो तर भरपूर बनतात. बघा आता शंकरपाळी टाकल्यानंतर ना अशा थोड्या थोड्या मी टाकते. तेल मीडियम गरम आहे, एकदम कडक पण गरम नाहीये आणि मीडियम गॅसवरतीच हा गॅस चालू आहे. तर आता आपण
सतत हलवत घ्यायचे, जेणेकरून काय होतं प्रत्येक शंकरपाळी आहे ती सगळ्या बाजूनी भाजली जाईल, तळली जाईल. त्यासाठी ती शंकरपाळी अशी सारखी हलवून घ्यायची. एक सारखीच जर ठेवली तर एक साईडनं भाजली जाते, परत दुसऱ्या साईडनं मग अर्धवट कधी कधी कच्चं राहतं. तर सतत हलवत राहायचं, म्हणजे तेलामध्ये त्या सगळ्या बाजूनी चांगल्या कुरकुरीत अशा भाजल्या जातील. इथं बघा कलर चेंज होत चाललेला आहे. असंच आता आपण आणखीन एक मिनिटभर ठेवून घेऊया तेलामध्ये आणि नंतर आपण काढून घेऊया. आता परत मी ह्या शंकरपाळी येते अशीच हलवून घेते चांगली. तर बघू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशा बनतात. तुम्ही जर एकदा ही रेसिपी बनवाल तर खरंच परत परत बनवून खाल, इतकं अप्रतिम अशा बनतात. बघा आता आपण हे काढून एखाद्या झारीवरती घेऊया आणि मी हे झारीवरती ठेवल्यानंतर परत टिश्यू पेपरवरती किंवा ह्याच्यावरती पण टाकलेले नाहीत. त्यामुळं काय आहे, या तेलही जास्त खात नाहीत, त्यामुळे तेलकट बनत नाहीत, तेल जास्त खात नाहीत, त्यामुळे आपल्याला खायला पण एकदम छान लागतात, तेलकट वगैरे अजिबात लागत नाहीत. आता मी अशाच थोडा वेळ हे जारीवरती नितळून ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या टायमिंगला टिश्यू पेपरवरती ठेवलं तरीही चालू शकतं. पण ही जी शंकरपाळी ह्या प्रमाणात जर तुम्ही बनवली ना तर अजिबात तेल खात नाही किंवा तुमच्या हातालाही तेल लागणार नाही. इथपर्यंत एकदम कोरडी अशी शंकरपाळी मस्तपैकी तयार होते. बघा आता आपण ही जी शंकरपाळी आहे ती काढून घेऊया. मी अजिबात त्याच्याखाली टिश्यू पेपर वगैरे घातलेला नाही, तरी सुद्धा शंकरपाळी अजिबात तेलकट झालेली नाहीये. काय होतं दिवाळीमध्ये सगळंच तेलकट तेलकट खाऊन खूप कंटाळा येतो. तर त्यासाठी तुम्ही ह्या प्रमाणामध्ये नक्की ही नमकपाळी बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आता आपण दुसराही भाजा अशाच पद्धतीने भाजून घेते आणि याच्या खूप साऱ्या बनतात, कारण की आपण इतक्या पातळ लाटतो आणि जास्त साऱ्या बनल्या जातात. बघा आता दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही अशा पद्धतीची चौफेर घडी करू शकता आणि त्याचीही लाटी करू शकता. असं केल्यानंतर थोडीशी जी शंकरपाळी आपण करतो ना ती थोडी फुगली जाते. म्हणजे मुलांना कसं त्याला फोडायचं, चहामध्ये बुडवायचं आणि डायरेक्ट खाता येतं. तर असं हवं असेल तर अशा पद्धतीची तुम्ही करू शकता आणि थोडीशी चपातीसारखी जाडसर ठेवायची, म्हणजे मग ती फुगली जाते. आणि एकदमच कडकडीत हवी असेल तर एकदम पातळ लाटायच्या सरळ आणि बारीक बारीक त्याचे काप करून घ्यायचे आहेत. बघा आता मस्त अशी मोठी लाटी तयार होते आणि पटकन होते, आपल्याला जास्त वेळ लागत नाही. आता ह्याच्यामध्ये 2 ते 3 भाजे होऊन जातात, त्यामुळं काय होतं पळपोटावरती खूप वेळ लागतो, त्यामुळे मी अशा पद्धतीनं करून घेते. बघा आता असे मी काप देते. इथं मी खूप मोठा व्हिडिओ बनवते कारण की डिटेलमध्ये सांगते, त्यासाठी मोठा व्हिडिओ बनवलेला आहे. तर स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा. अशा पद्धतीने परत मी काप करून घेतले. तर दाखवते तुम्हाला सुरीने किती इझिली निघून जातात ते. खाली फक्त थोडंसं पिठी टाकायची. बघा अशा पद्धतीनं हे करून घेऊ शकता. इतके पातळ करून घेतलेले, खूप छान अप्रतिम अशी रेसिपी आहे, नक्कीच एकदा बनवून बघा. बघा एकदम इझिली सुरीने जर तुम्ही असं हे केलं ना आणि हाताने उचलले तरीही पटकन उचलता येतात. अशा पद्धतीचे काप आहे ते एका आकारामध्ये करून घ्यायचे, दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि ज्यावेळी दिवाळीच्या ताटामध्ये तुम्ही द्याल त्यावेळी त्यांना खाणाऱ्यांनाही खूप छान वाटतील. तर आता आपण तेलामध्ये घालून घेऊया. बघा तेलामध्ये सोडत गेलं ना, थोडे थोडे टाकत गेले, जे भाजले जातात ते साईडने आपोआप वरती येतात आणि जे आपण नंतर टाकतो ते बरोबर खाली जातात. आणि त्यानंतर आपण असे सतत हलवून घ्यायचे आणि चांगले खरपूस रंगापर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बघा काय मस्त अप्रतिम अशी दिसतात का नाही. थोडासा कलर आहे ना तो पांढरट ठेवायचा नाही, कारण की तुम्ही जर पांढरी शंकरपाळी तळली तर काय होईल की थोड्या दिवसानंतर, थोडे दिवस तर ती कडक राहते, पण नंतर मग ती सॉफ्टपणा म्हणजे सॉफ्ट लागती. तर त्यासाठी शंकरपाळी ती सोनेरी रंगापर्यंत, म्हणजे अशी थोडी ब्राऊन होईपर्यंत तळायची, म्हणजे शंकरपाळी तुमची जास्त दिवस टिकली पण जाईल आणि जास्त दिवस कुरकुरीत पण राहील. बघा आता हाही भाजा मी अशाच पद्धतीने काढून घेते आणि त्याच्यामध्ये आपण जे बाकीचे कट करून घेतलेले आहे तेही आपण तसेच सोडून घेऊया. चला मंडळी, इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की ही रेसिपी पण करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब किंवा तुमची एक कमेंट आहे ती मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन देऊन जातं. तर त्यासाठी नक्की एक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. चला तर मंडळी बघा, अशा पद्धतीने मी बाकीच्या पण ज्या शंकरपाळ्या, नमकपाळ्या मी करून घेतलेली तर तीही असंच तेलामध्ये तळून घेते. बघा भरपूर साऱ्या बसतात आणि पटापट होतात, तेलही जास्त खाल्ले जात नाहीत. मी एवढ्या शंकरपाळी तळलेली आहे पण तरी सुद्धा तेल जेवढं टाकलं होतं तेवढं शिल्लक आहे. इथं बघू शकता अशा पद्धतीने सतत हलवत आहे ते सोनेरी रंगापर्यंत मस्त कुरकुरीत अशा शंकरपाळी येते तळून घ्यायची. बघा इथं आपल्या अर्ध्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत, बाकीच्याही मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे. चला तर मग मंडळी, ज्या बाकीच्या राहिलेल्या आहेत त्याही मी अशाच पद्धतीने कट करून घेते आणि पटापट आहे ते तळून घेते. झटपट तयार होतात. जर तुमच्या जोडीला आणखीन कोणी एखादे असेल
तर पटकन त्यांनी कट करून दिलं तर तुम्ही पटकन तळून घेतलं तर झटपट ही रेसिपी तयार होते. आणि दिवाळीतच नाही तर एनी टायमिंगलाही तुम्ही असं कधी आधीमध्ये खाण्यासाठी बनवून अशा पद्धतीची खारी नमक पाळी आहे ती करून ठेवू शकता. अप्रतिम अशी लागते आणि लवकर खराब होत नाही, लवकर सॉफ्ट पडत नाही, तर त्यासाठी नक्की बनवून ठेवा. चला तर मंडळी, मी तर ही शंकरपाळ्या तयार करून झालेल्या आहेत. माझी दिवाळीची तर फराळ तयार झालेला आहे. तुम्ही पण करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. काय अप्रतिम अशी आपल्या नमकपाळ्या तयार झालेल्या आहेत. मंडळी, दिवाळीच्या इतरही फराळाच्या ज्या रेसिपी आहेत त्याही अपलोड झालेल्या आहेत, त्याही तुम्ही नक्कीच बघा. चला तर आता मी तर टेस्ट करून बघते कशी माझी नमकपाळी झालेली आहे ती. अप्रतिमच. इथं बघू शकता 1 किलोमध्ये केवढी परात भरून आपली नमकपाळी तयार झालेली तुम्हीच बघा. अप्रतिमच. नक्कीच या दिवाळीमध्ये तुम्ही अशा पद्धतीची नमकपाळी करून बघा. कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.